टॉस दरम्यान केला जातोय आणि मॅच देखील एकंदरीत 3 षटकांची असणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण लक्ष द्या. सर डायनामिक्सचा कौल या ठिकाणी दरम्यान केला जातो आणि निश्चितच डायनामिक्सचा कौल देखील या ठिकाणी लागलेला आहे आणि गावदेवी नांदेडने संघाच्या बाजूने आणि काही निर्णय असेल मान्यवरचे आभार विनंती असेल आपण आपल्या व्यासपीठावर जायचं आहे. अजय नांदेडचा कौल देखील तुझ्या बाजून लागलेला आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार. तर निश्चितच फिल्डिंग करता समोरचा संघ देखील मागील मॅच जर आपण बघितली तर पॅनलाइज करून देखील तुम्ही विजय संपादन कॉन्फिडन्स वाढलाय. या मॅचमध्ये देखील स्पेल्डिंग करताना समोरच्या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. 3 षटकामध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा आपला प्रयत्न असेल? 40 पर्यंत प्रयत्न असेल. तर निश्चितच तुझ्या संघाला देखील बेस्ट ऑफ लक देतो. त्याचबरोबर गणेश खूप दिवसांनी आज मात्र या ठिकाणी आणि त्याचबरोबर मेजर विष्णू वाघे देखील आज बऱ्याचशा दिवसातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जर टॉस तुझ्यापासून लागला असं काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच केली असते. तर मनासारखं झालेलं आहे. जरी लुचिंगचा टॉस जरी तुमच्या बाजून लागला तरी मात्र बॅटिंगसाठी इन्व्हाइट जर केलंय 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर मेजर विष्णू वाघे त्याच्या व्यतिरिक्त असे कुठल्याच फलंदाज आहे की त्यांच्यावर एक मोठी अपेक्षा असेल? भाऊ आहे, विशाल, प्रतीक, मी. आणि त्याचबरोबर एक जवळपास शहापूर तालुक्यातून तुम्ही देखील आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये येत असता ज्यावेळी नाही प्रथम त्या ठिकाणी आज बऱ्याचशा सीझनमध्ये तुम्ही आज आलेले आहे. आल्यानंतर मैदान देखील अतिशय चांगलं आहे, आयोजन देखील अतिशय चांगलं आहे. आयोजनाविषयी आपलं काय मत असेल? खूप सुंदर आयोजन आहे आणि आपली आदिवासी समाजात मुळात आमच्या शहापूर तालुक्यात इतकं छान आयोजन नसतंय आणि अशा आयोजनात केलेलं आम्हालाही मजा येईल. तर निश्चितच धन्यवाद मी पोगाव संघाचे करतोय गणेश चौधरी यांचा का आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. यस तुझ्या संघाला देखील बेस्ट ऑफ लक. आणि त्याचबरोबर नाणेफेकीचा कौल देखील लागलेला आहे गावदेवी नांदेड संघाच्या बाजूने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे. खातेवली 12-12 टीमला लगेच जाऊया आपल्या कॉमेंटर बॉक्समध्ये. नुकताच माझ्या समित देखील कॉमेंटर बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. ओरट मुकेश जाधव सर. धन्यवाद. तर आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी रामदास इज अ मॅन ऑफ द मॅच. 33 रनचं नक्कीच योगदान दिलं. एस DJ सूरज प्लीज थोडंसं बॅलन्स करायचं आहे व्हॉइस. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि रामदासला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे आणि रामदासला विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. रामदास इज अ मॅन ऑफ द मॅच ऑफ दिस मॅच. तर नक्कीच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आपले संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचे विद्यमान खजिनदार प्रमोद पाटील सरांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते रामदासला नक्कीच मनोज थँक्यू सो मच, वेल प्लेड. तर आणखी एक सामन्याकडे आपण जाणार आहोत. खातिवली 12-12 आणि आई गावदेवी नांदेडने या दोन संघांमध्ये ही लढत असणारा 3 षटकाचा आपण सामना पाहतोय. स्पर्धेचा असा हा 3रा दिवस आपण पाहतोय. स्वर्गीय अनंता पिवा मडवी यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच चषक 2022 आपण पाहत आहोत आणि आज मात्र जर वातावरण पाहिलं किंवा हवामान पाहिलं तर भीतीदायक असणार आहे. कारण कधी पाऊस सुरू होईल भरोसा नाही आहे आणि काही ठिकाणी रिमझिम पाऊस देखील झालेला आहे. एवढा काही विशेष नाही, मात्र मध्ये मध्ये पावसाचे थेंब नक्कीच काही भागात पडत होते आणि आज देखील जर आपण पाहिलं हवामान पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे आणि आज मात्र पूर्णपणे शेड्यूल आपण जसं जेवढी घाई करता येईल तेवढी आपण घाई करून आजचा हा गट आपण खेळून आपल्याला काढायचं आहे. शेड्यूल देखील आपलं लेट चालू झालं आणि त्याच अनुषंगाने वातावरण देखील आपल्या विरुद्ध बाजून आहे आणि त्याच अनुषंगाने कुठे ना कुठे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 2 पंच आपण पाहतोय प्रदीप भंडारी सर आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय लक्ष्मण हडल सर. तर पंचांना विशेष नोंद असणार आहे. आपण आज मात्र अगदी वातावरण पाहून त्याच अनुषंगाने क्षेत्ररक्षण
किंवा मॅच कशी फास्ट होईल याकडे लक्ष देणे आज गरजेचे असणार आहे. कारण आज छत्र्या वगैरे कोणाकडे नसणार आहे आणि पावसाचा अजिबात भरोसा नसणार आहे. कारण मी मागेच देखील सांगितलं होतं ऋतू देखील आपल्याला दोन आता दिसून येतात, एक उन्हाळा आणि एक पावसाला. हिवाळा मात्र गायब झालेला आहे. कधी थंडी वाजेल कधी पाऊस पडेल हे भरोसा नाही आहे. मात्र आज सूर्यनारायण देवानं थोडंसं कृपा दाखवली मैदानाच्या आतमध्ये. थोड्या थोड्या अंतराने आपली किरणं मात्र मैदानाच्या आत नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहा भिवंडी सिटी इथून आपण देखील दिसतोय. भिवंडी सिटीवर नक्कीच सूर्यनारायण देवाची कृपा आपण पाहतोय आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडंसं नक्कीच एक ढगाळमय वातावरण बघतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज बाहू आणि मेजर मात्र नॉन स्ट्राईकला. तर ह्यावेळी पहिला चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे चौकार. पहिलाच चेंडू नक्की शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी छान या ठिकाणी कनेक्शन झालं. चेंडू चौकाराच्या मारतोय. हो यावेळी मात्र यस कव्हर मध्ये मात्र कॉल नव्हते झेलसाठी. दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी त्या चेंडू घेण्यासाठी झेलण्यासाठी अगदी नक्कीच स्वतःला अगदी वाहून दिलं होतं, झोकून दिलं होतं. अगदी झोंबी उडाली होती तो चेंडू पकडण्यासाठी असंच आपल्याला म्हणायला लागेल. आणि मित्रांनो हे अशा प्रकारचं झेल खराब असणार आहे. विष्णू मात्र आपण पाहतोय स्ट्राईकला ह्यावेळी आपण पाहतोय फलंदाज विष्णू. राईट टर्म आउट विकेट वन्स अगेन. दिस टाइम शॉर्ट पिच डिलिव्हरी. ह्यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षकांना कव्हर पॉईंट रिझन मध्ये. मागच्या चेंडूवर देखील झेलबाद होऊ शकला या ठिकाणी फलंदाज भाऊ. मात्र अक्षरशः चुकी केली दोन क्षेत्ररक्षक. एक एक्स्ट्रा कव्हरमध्ये जो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्याच्यानंतर शॉर्ट कव्हरमध्ये अगदी त्या चेंडू घेण्यासाठी नक्कीच झोंबी उडाली होती. आणि यावेळी मात्र खूप टायमिंग होता फलंदाजाला. अगदी जबरदस्त प्रॉपर कनेक्शन. चेंडू जातो सीमेरेषेच्या पलीकडे. षटकार. तडीचे मधुर संगीत आपण ऐकते आणि काय मधुर फटका तिकला आपला पाहायला मिळाला फलंदाज भाऊ या फलंदाजच्या माध्यमातून. अगदी जबरदस्त टायमिंग घेत होतं गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र थोडंसं नक्कीच बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू खूप गती होती आणि अगदी टायमिंग नक्कीच या ठिकाणी मिळाला नाही फलंदाज भाऊला. आणि चेंडूने देखील शरीराचा भेद घेतला आणि एक चांगला चेंडू होता मित्रांनो. फ्रंट फूट खेळणे गरजेचं होतं. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक फूट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगली सच आदित्यची. पुन्हा एकदा खोलवरचा टप्प्याचा चेंडू. यस जसा चेंडू तसाच परिणाम. चेंडू देखील कार्पेटच्या साईने मैदानाची शोभा वाढवणारा हा फटका. चौकार. आता डीजे सूरज. तर अशा पद्धतीने पहिलं षटक हे नक्कीच संपलं जाते. आणि पहिल्या षटकानंतर स्कोर कार्डवर जर नजर टाकली तर 16 धावा या ठिकाणी लागल्या जातात. बिनबाद 16. चांगली सुरुवात, दमदार दिलदार सुरुवात मित्र म्हणेन. फलंदाज भाऊ मात्र चांगल्या पद्धतीने खेळतोय. अगदी एक काय जबरदस्त कार्पेटच्या साने एक फटका मैदानाची शोभा वाढवणारा हा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर एक पूल केलं होतं. शॉर्ट पिच चेंडू होता हाफ ट्रॅकर्स आणि काय फटका तो सजवला होता षटकारासाठी. अशा पद्धतीने 2 चौकार आणि 1 षटकार मात्र आदित्य याच्या गोलंदाजीमध्ये नक्कीच लागले जातात. यावेळी मात्र स्ट्रायकिंगसाठी मात्र विष्णू येते. गोलंदाज मात्र या ठिकाणी अजय. राईट टाइम आउट विकेट. फर्स्ट डिलिव्हरी. दिस टाइम चांगलं सोच चांगली होती फलंदाज विष्णूची. अगदी कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फुटवर्कचा हलकासा वापर देखील पाहायला मिळाला होता.
परंतु बॅटचं जे तोंड आहे, जे फेस आहे, थोडंसं लेट ओपन करत आहे आणि चेंडू मात्र त्याच्या गतीमध्ये निघून जात आहे. बाकीचं काम यष्टीरक्षक खूप छान पद्धतीने करत आहे. फर्स्ट डिलिव्हरी चांगली चेंडू. हो, यावेळी फ्रंटवर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वन्स अगेन नॉट कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल अँड इट इज अ व्हेरी गुड डिलिव्हरी. कारण म्हटलं जातंय सुरुवात जर चांगली झाली तर मग एक मनोधैर्य हे क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूचं हे उंचावलं जातं आणि इथे ते सुरुवात चांगली झाली होती. 2 चेंडू मात्र निर्धाव. हो, यावेळी मात्र चांगलं कट केलं जातंय. चांगलं बॅकफूट पंच या ठिकाणी पाहायला मिळतंय. चेंडू निघून जातोय डीप कव्हर पॉइंट रेजर मध्ये. यस, विष्णूच्या बॅट मधून निघालेला हा पहिला खणखणीत चौकार. अगदी चांगली सोच होती. अगदी बॅक फुटवर आला, चांगलं नक्कीच टायमिंग केलं. अगदी चेंडूवर नजर ठेवली होती यावेळी विष्णू या फलंदाजाने आणि अगदी डीप कव्हर पॉइंट रिझर्वमध्ये एक खणखणीत चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र 5 क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केलं जातं. आता डीप कव्हर पॉइंट रिझर्वमध्ये एक क्षेत्ररक्षण लावलं जातं. शॉर्ट टर्नमॅन आणि शॉर्ट फाईन लेग मात्र खाली. हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरात फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा मिलन नाही. चेंडू मात्र निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. हलकाचा काहीतरी नक्कीच 2 पंच देखील एकत्र येत आहेत. 4 चेंडूमध्ये आता परत 4 धावा निश्चितच या ठिकाणी लागल्या जातात. मैदानात दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय आणि एका चांगला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज अजय या गोलंदाज माध्यमातून. आदित्य हलकासा मागडा पडला होता, मात्र या ठिकाणी कमबॅक करतोय. 20 धावा मात्र स्कोर काढावा लागला जातात. Rattam out to wicket once again Ajay. Oh, this time once again try to the big hit, but once again not connection between ball and bats. Try to the play with across the bat, and so it was the very difficult for connection bat and ball, and so it's dot delivery म्हणता येणार नाही. मात्र शरीराचा भेद घेतला. एका 22 पण मात्र या ठिकाणी नक्कीच एक रन मात्र या ठिकाणी मिळत जाते. 21 धावा मात्र स्कोर काढावा. ओहो, यावेळी मात्र चांगलं रॉपचे शॉट या ठिकाणी चांगलं क्लिक केलं होतं. अगदी जबरदस्त, मात्र गॅप शोधू शकला नाही. अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये हा चेंडू नक्कीच ग्लान्स केला होता आणि अशा पद्धतीने मात्र षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी संपुष्टात संपलं जात आहे आणि 22 धावा मात्र स्कोर काढावे लागल्या जातात. 11.00 सरासरी आपण या धावा पाहतोय. तर स्कोर काढाबार बिनबाद 22 आपण ह्या धावा पाहत आहोत. तर ह्या ठिकाणी मात्र आपण 3 षटकाचा आपण हा सामना पाहत आहोत. शेवटचं षटक हे अनावारीचं षटक असणार आहे, स्लॉक षटक असणार आहे, मारामारीचं षटक असणार आहे. फक्त मारायचं काम करायचं आहे चेंडू आणि बॅटच्या माध्यमातून आणि ह्यावेळी मात्र बाहू मात्र स्ट्रायकिंगसाठी आपण पाहत आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय. ओहो, क्लीन बॉल फर्निचर उद्ध्वस्त करतोय या बली फलंदाज भाऊ इज आउट. एकनाथ सांबरे काकांचा देखील आगमन होते. दोघांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतोय स्वर्गीय अनंत भिवा मडवी यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच चषक 2022 मध्ये. अगदी आपले व्यासपीठावर आपण पाहतोय, बरेच पदाधिकारी पाहतोय. आपले विद्यमान खजिनदार सन्मान्य श्री प्रमोद पाटील सरांना देखील आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावर आणि आताच उपस्थित झालेले जीवन जाधव सर, त्याच्यानंतर आणखी एक आपले संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळचे पदाधिकारी पाहतोय कैलाश मलावकर आणि बरेच आपण मान्यवर आपण पाहतोय. रुपेशजी भोईर देखील आपण पाहतोय. सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतोय दुपारच्या सत्रामध्ये. मात्र या वेळी सोपा जाईल आणि फलंदाज मात्र या ठिकाणी फेल.
बोला तशी चांगली गोलंदाजी सजवते ऑन विकेट हा ट्रिक मात्र या ठिकाणी थोडस प्रयत्न करणे गरजेचं होतं मात्र सरळ त्या शतक्षाने विचार केला झेल नको आहे मात्र आपल्या संघासाठी मी 3 धावा वाचवेन असं काही त्यांनी विचार केला आणि या ठिकाणी मात्र झेल होऊ शकला नाही हा ट्रिक मात्र चुकलेली आहे यावेळी मात्र यस जागा करतोय स्वतःला शफल करतोय यावेळी देखील झेल होता मात्र झेल देखील ड्रॉप केला जातोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात परिपूर्ण केल्या जातात पूर्ण केल्या जातात फलंदाज पप्प्याच्या माध्यमातून पप्प्या आणि मला वाटतं विष्णू हे 2 आपण फलंदाज पाहतो विष्णू हा सलामीचा फलंदाज आहे आणि एकत्रित धावा पाहिल्या तर 25 स्कोर कार्डवर लागल्या जातात तिन्ही षटकाचा आपण सामना पाहतोय आज मात्र मॅच देखील खूप लेट सुरू झाली पहिली ओहो हो फटका सजवला यावेळी यस यावेळी अगदी तोलून मोलून मोजून हा एक चांगला फटका षटकार या ठिकाणी मधुर संगीत आणि गाण्यामध्ये देखील बोल होते येरा केला तुझ्या नादानं मात्र या ठिकाणी फलंदाज पप्प्याने येडा केलेला आहे गोलंदाज अनिलला असंच म्हणावं लागणार कारण का चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला पुन्हा एकदा यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह केल्या जाते क्या बात आहे बेहतरीन शॉट चेंडू वन्स बाउन्स सीमरेषेच्या पलीकडे दणदणीत चौकार अशा पद्धतीने काय जबरदस्त स्लॉग षटकामध्ये फटकेबाजी केली पप्प्याने अगदी एक षटकार आणि चौकार मात्र या षटकामध्ये लागलेला आहे 3 चेंडू 3 नाही तर 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते गोलंदाज अनिल या गोलंदाजाने परंतु 5व्या क्रमांकाच्या चेंडूवर षटकार आला होता आणि 7व्या क्रमांकाच्या चेंडूवर चौकार आला होता आणि त्याच अनुसार थोडंसं हलकंसं महागडं म्हणजे आपल्या षटकामध्ये 13 धावा तो खर्च करतोय पहिल्या षटकामध्ये 16 धावा आदित्य हा गोलंदाज होता मात्र अजयने काय कमबॅकिंग षटक हाताला होतं 6 धावा दिल्या जरी गडी बाद करता आलं नाही तर एक जबरदस्त षटक आपल्याला पाहायला मिळाला आणि 13 धावा देतोय 2 गडी बाद करतोय अनिल हा गोलंदाज आणि फलंदाजीचा विचार केला तर भाऊ हा सलामीचा जो फलंदाज होता त्याने नक्कीच 2 चौकार आणि एक षटकारच्या सहाय्याने 16 धावाचं योगदान दिलं आणि जवळजवळ 8 चेंडू 16 धावा या ठिकाणी नक्कीच त्याने बनवले आपल्या संघासाठी त्याच्यानंतर विष्णूने देखील 6 धावाचं योगदान दिलं आणि पप्प्या जबरदस्त 12 धावाचं योगदान देते याच्यानंतर आणखी एक सामना असणार आहे तर चला नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे आई गावदेवी लोपे बी अँड जय शिवाजी अनगाव 2 संघाचे कर्णधार लगेच आपण यायचं आपण शॉर्टमध्ये नाणेफेकी करून घ्यायचे चला 2 संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे लगेच नांदेड संघाचा कर्णधार माफ करा जय शिवाजी अनगाव आणि आई गावदेवी लोपे बी अच्छा तर नक्कीच आई गावदेवी लोपे बी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे आणि नक्कीच अनगाव संघाचा देखील या ठिकाणी कर्णधार तर चला तर नक्कीच व्यासपीठावर उपस्थित झालेले आता सन्माननीय श्री एकनाथजी सांबरे यांना मी नेते करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायच्या 3 षटकाचा सामना असणार आहे तर नक्कीच आपण शॉर्टमध्ये अगदी घेणार आहोत
तर 3 षटकाचा सामना असणार आहे. नक्कीच 2 कर्णधारांचं देखील टॉस बॉक्स मध्ये स्वागत असणार आहे. नाणेफेकी करायचंय. चला. तर गावदेवी लोपे बी संघाच्या कर्णधारांच्या माध्यमातून नक्कीच कॉल केला जाते. छापा असं कॉल केलं जाते आणि पडलं देखील तिथे छापा. मान्यवरांना विनंती करते आपण जाऊन बसायचं. थँक्यू सो मच. तर काय निर्णय असणार, आपण शॉर्टकट मध्ये घेऊया. काय निर्णय असणार फील्ड फर्स्ट आणि नक्कीच किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आपला? 30 धावापर्यंत. ओके, थँक्यू. खूप खूप शुभेच्छा तुला देखील. नक्कीच आता फलंदाजी असणार आहे. काय प्लॅनिंग असणार शॉर्ट मध्ये आपण सांगायचं आहे? प्लॅनिंग तर काय नाही, 40+ जाण्याचा प्रयत्न कर. कसं वाटतंय हे आयोजन? आपण या ठिकाणी आलात आणि हे आयोजन पाहिलं आणि गणेश चौधरी जे आपण आयोजक पाहतो त्यांच्या संदर्भात आपलं काय मत असणार आहे? आयोजन तर खूपच छान आहे आणि खेळायला देखील खूप मजा येते. थँक्यू. तुला देखील खूप खूप शुभेच्छा. तर वेळेस नाणेफेकी जिंकली जाते गावातील लपुद्दी आणि प्रथम शतरक्षण सुकवलं जाते. तर नक्कीच टार्गेट असणार आहे ते म्हणजे 36 धावांचा टार्गेट असणार आहे. यावेळी मात्र नक्कीच चेंडू देखील उडवला या बली. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं जाते. एकत्रित धावा जर पाहिल्या तर नक्कीच 3 चेंडूमध्ये 8 धावा या ठिकाणी लागल्या जातात स्कोअर कार्डवर. अगदी वातावरण पाहिलं तर नक्कीच आज सूर्यनारायण आणि ढगामध्ये मात्र नक्कीच जणू काही लपंडाव, जणू काही खेळ चालू आहे की काय असंच वाटतं. यावेळी मात्र काहीतरी घडलं होतं. चेंडू आणि बॅट मध्ये थोडस नक्कीच स्पर्श देखील झालेलं दिसून आलं होतं आणि या ठिकाणी मात्र 1 धाव या ठिकाणी मिळाली जाते आणि 9 धावा मात्र या ठिकाणी लागल्या जातात. 3 षटकाचा आपण सामना पाहतोय आणि एकत्रित स्किन रन रेट पाहिला तर नक्कीच 12.00चा स्किन रन रेट आपण पाहतोय 3 षटकामध्ये. सामना जिंकायचा असेल तर या ठिकाणी ह्याच रन रेटने नक्कीच धावा जमाव लागतील. यावेळी फुटॉच डिलिव्हरी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू देखील निघून जातो लॉंग ऑफ रिझन मध्ये. यावेळी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो देखील या ठिकाणी कम्प्लीट केला जातोय आणि अक्षरशः पॉवर प्ले षटकाचा फायदा या ठिकाणी घेताना आपण दोन्ही फलंदाज आपण पाहत आहोत. अगदी 5 चेंडूमध्ये जवळजवळ 11 धावा आलेल्या आहेत आणि जो स्किनर रन रेट आहे त्याच्यापासून 1 धाव मात्र कमी असणार आहे. फलंदाज क्रॉस द लाईन या ठिकाणी खेळतोय. फलंदाज मात्र नक्कीच डॉट्स करतोय आदित्य आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं मात्र या ठिकाणी संपुष्टात. 11 धावा या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहा मैदानामध्ये पहा लगेच सूर्यनारायण देवाच्या माध्यमातून किरण देखील आपण पाहतोय. पुढे किरण जास्त वेळ राहतील याची आज गॅरंटी कमी असणार आहे कारण नक्कीच सूर्याच्या मध्ये ढग हे आले जात आहेत आज आणि त्याच अनुषंगाने पहा लगेच वातावरण चेंज होते आणि आज काही ठिकाणी भिवंडी परिसरामध्ये आमच्या खारबाव परिसरामध्ये देखील थोडंसं बारीक बारीक पाऊस देखील जाणवलं. थेंब थेंब पाऊस हा निश्चितच पडत होता आणि इथे देखील थोडंसं ढगाळमय वातावरण दिसून येते. 11 धावा मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर आपण पाहत आहोत. गणेश हा गोलंदाज मात्र येतोय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल असणार आहे. पाहूया कशी रचना असणार आहे, कसं क्षेत्ररक्षण हे रचलं जाते या ठिकाणी आपण ते पाहायचंय. नक्कीच वातावरण मात्र नक्कीच मिनिटामध्ये बदल असणार. पहा मैदानाच्या आतमध्ये एका साईडला नक्कीच आपण सूर्यप्रकाश पाहतोय आणि एका साईडला मात्र नक्कीच सावका पाहतोय आणि नक्कीच एका ढगाळमय वातावरण आपण पाहतोय. मात्र थोडंसं काही टेन्शन असणार आहे. परंतु आज जेवढ्या फास्ट आपल्याला ज्या मॅचेस खेळता येतील ते आपल्याला खेळवणे महत्त्वाचे असणार आज कारण आपला एक मला आठवतं आई गावदेवी चषक वालसीन यांच्या माध्यमातून जे काही टुर्नामेंट्स नक्कीच मागे आयोजित केली होती त्या हप्त्यामध्ये नक्कीच पाऊस झाला होता आणि ती स्पर्धा देखील आपल्याला पोस्टपोन करावी लागली होती. पाऊस एवढा झाला होता की अगदी असं वाटलं होतं की जणू काही पावसाला सुरू झाला की काय अशा प्रकारचे ते 4-5 दिवस भयानक ते 4-5 दिवस होते आणि आज थोडासा न्यूजला देखील थोडंसं नक्कीच
महाराष्ट्रामध्ये पावसाचं सावट राहील अशा प्रकारचं नक्कीच थोडंसं भाकीत केलेलं आहे, अंदाज केलेला आहे. आणि हा जो मात्र पूर्ण भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा देखील आपण पाहत आहोत, चालू आहेत. यावेळी ओव्हरपिचच्या डिलिव्हरी मात्र यावेळी चांगलं क्षेत्ररक्षकांना एकच धाव आहे. किती धाव म्हटलं तरी काही धाव होणार नाही, कारण जिथे एक धाव आहे ती एकच धाव. अशा प्रकारे मात्र धावा देखील मात्र निश्चितच धावफलकावर 14 धावा लागल्या जातात. मागच्या मॅच मध्ये रामदासने नक्कीच 33 धावा आपल्या बॅट्स माध्यमातून नक्कीच काढल्या होत्या. चांगली फलंदाजी केली होती. यावेळी देखील एस ओव्हर पिच डिलिव्हरी, एस कार्पेट एस आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक आणि खेळाडू कक्षामधून देखील खूप आवाज या ठिकाणी नक्कीच काढला जातो. 2 फलंदाजांवर विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये प्लीज आपण थोडंसं शांत राहायचंय. तर प्रत्येक षटका मला 12 धावा असणे गरजेचे असणार आहे. चेंडू आतापर्यंत 3 टाकून होतात गणेशाच्या षटकामधले आणि सर्कलच्या आतमध्ये जर क्षेत्ररक्षकाला शॉर्ट कव्हर पॉइंट अँड शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत. वन सेकंड नेक्स्ट डिलिव्हरी गणेश. फर्स्ट डिलिव्हरी. यावेळी मात्र काहीतरी घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. पाहिजे पंचांचा निर्णय काय असणार आहे, काय निर्णय येतो आमच्यापर्यंत. दोन्ही पंच देखील या ठिकाणी यस स्थिर आहेत. डॉट डिलिव्हरी, कारण अशा प्रकारची धाव नक्कीच ही लिगली नसणार आहे, मान्य नसणार आहे. कारण 10-15 वर्षापूर्वी जर आपण मागे क्रिकेटचा इतिहास पाहिला तर अशा प्रकारे एखादा चांगला ज्यावेळी फलंदाज नॉन स्ट्रायकर साठी असतोय तर स्ट्राईक घेण्यासाठी अशा प्रकारचा नक्कीच प्रयत्न केले जात होते आणि अगदी स्ट्राईक देखील ही मिळाली जात होती. ज्यावेळी नॉन स्ट्रायकरचा फलंदाज ज्यावेळी स्ट्राईक इन क्रीजमध्ये पोहोचतो तेव्हाच तो स्ट्राईक इनचा फलंदाज क्रीज सोडायचा आणि अशा प्रकारचं चित्र होतं. यावेळी मात्र काय चांगला फटका सजवलाय, मात्र एलिमिनेशन या ठिकाणी झालं नाही आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होतोय, तो म्हणजे रामदास इज आउट. तर धावा पाहिल्या तर स्कोर कार्डवर धावा देखील वाढल्या जातात, त्या म्हणजे 15 आणि 2 क्रमांकाचं लास्ट डिलिव्हरी इज रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर बाय गणेश. न्यू बॅट्समन गोइंग ऑन द क्रीज. आय थिंक अजय इज अ न्यू बॅट्समन फॉर नॉन स्ट्रायकर end. Look at his last ball is very important for the both the teams. Look at this once again. Ganesh next delivery. This time look at this. What is the decision? Yes, this is dot delivery. खूप शफल झाला होता, खूप एवढा शफल झाला होता की चेंडूच्या लाईन पासून खूप दुरावला होता. मित्र म्हणेन एकदा लाईन पासून जर एखादा फलंदाज दूर गेला तर मग विषय संपला. चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन होणार नाही आणि जरी कनेक्शन झालं तरी मग काही फायदा होणार नाही. कारण जर फटका सजवायचा असेल मित्रांनो तर मग लाईन मध्ये येणे गरजेचं आहे. चेंडूवर नजर चांगली ठेवणे गरजेचं आहे. फुटवर्क देखील चांगलं राखणे गरजेचं आहे आणि मग यांचा समतोल, या सगळ्या घटकांचा एक समानता, एक समतोल राखून मग एक फटका सजवायला नक्कीच मिळाला जातोय किंवा फटका सजवला जाते. तर 6 चेंडू आणि 21 धावा आणि स्ट्राईक इनला तो अजय एक जमेची बाजू असणार आहे. कारण अजयची बऱ्याच वेळा इनिंग मी देखील पाहिलेली आहे, पात्रता आहे, क्षमता आहे त्याच्यामध्ये. गोलंदाज मात्र भाऊ ज्याने फलंदाजी चांगली केली होती. पहिलाच चेंडू स्लोअर गतीचा चेंडू, हलकासा इन स्विंग होताना अगदी ऑफ स्टंप वर लेंथ आणि लाईन आपण पाहिली होती आणि अगदी अजयला देखील समजलं नाही नक्की स्वीप करायचं, बॅक फुट केलावं की फ्रंट फुट केलावं, काय करावं तेच कळेल नसं झालं. अशा पद्धतीने हा चेंडू होता. चांगली सुरुवात या ठिकाणी गोलंदाज भाऊ यांच्या माध्यमातून. वन्स अगेन नेक्स्ट डिलिव्हरी. वन्स अगेन दिस टाइम थोडस स्पीड देतोय. मागचा चेंडू पाहिला तर असा वाटला की हा स्लोअर गोलंदाज आहे की काय, स्लोअर
स्लो पद्धतीचा हा गोलंदाज आहे की काय मात्र नाही. आता यावेळी थोडस गती देखील देतोय, मिश्रण करतोय, व्हेरिएशन करतोय गतीमध्ये. हो गतीमध्ये मिश्रण करतोय, इन स्विंग करतोय, सगळं काही करतोय आणि आपल्या संघासाठी आणि आपल्या स्वतःच्या साठी देखील एक चांगली कामगिरी करतोय. आता परत अजय सारख्या फलंदाजाला 3 चेंडू डॉट करतोय. सामना मात्र निसटताना दिसून येते. खूप धावांची गरज असणार आहे. यावेळी देखील हवेमध्ये चेंडूच्या खाली शतरक्षक मात्र चुकी करतोय. यावेळी हा झेल घेणे गरजेचं होतं, मात्र परिस्थिती आपली चांगली आहे म्हणून आपल्या झेलची चर्चा नक्की सामना संपल्यानंतर होणार नाही. आणि अजयने देखील विषय सोडून दिलेला की आता संपला विषय, जायला लागेल घरी, कारण सुरुवातीचे 3 चेंडूवरच नक्कीच दिशा आणि दशा मात्र समजलेला आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि फलंदाज या ठिकाणी आदित्य देखील नक्कीच त्याला देखील कळून चुकलेले की आता जे काही आहे ते आपण खेळूया, एखादा दुसरा जो काही चेंडू असणार ते. आणि सामना मात्र हातातून दूर गेलेला आहे, त्यांच्यापासून खूप दूर गेलेला आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. काय अप्रतिम गोलंदाजी बाह्या भाऊ. लास्ट डिलिव्हरी दिस टाइम पुल करण्याचा प्रयत्न मात्र फटका फसला जातो. विजय संपादन करतोय या ठिकाणी हार्ड लक कॅप्टन ऑफ आई गावदेवी नानीतने आणि